नमस्कार. कशा आहात सगळे लोक? बरे आहेत ना? चला, तुमच्या आशीर्वादाने आणि प्रभूच्या आशीर्वादाने स्वामींच्या कृपेने आपल्या खूप सारे ऑर्डर आलेले आहेत आणि भरपूर मी मसाला बनवला आहे. आणि आता आपल्या पुण्याला जायचं आहे. उद्या आपली ट्रिप आहे पुण्याला. तर ज्याला पुण्याला कोण कोण आहे त्यांनी मला भेटू शकता स्वारगेटला. मी 2 दिवस पुण्यामध्ये आहे. तर ज्याला कुणाला मसाला घ्यायचा आहे त्यांनी बिंदास घ्या. 10 किलो एक्स्ट्रा मी मसाला घेऊन चालली. ठीक आहे. जर भेटायला आल्यानंतर तुम्ही मसाला घेऊ शकता, भेटू शकता, गप्पा मारू शकता, हे करा ते करा. आता पूर्ण व्हिडिओ बघा. मी आता 2 किलो मसाला करते. 2 किलो मसाला बघा तुम्ही बघू शकता. मिरची पावडर पण करते मी आणि खूप सारा मी मसाला टाकते. तुम्ही ते बघू शकता शेवटपर्यंत. आणि लाईक करायला विसरू नका भावानं बहिणीनं. ठीक आहे. आणि आपली स्मिता सातपुते मुंबईची राणी आता मसालेवाली झाली. ठीक आहे. तर नक्कीच आपण आपलं नावाचं स्टिकर बनवूया. काय ना काय करूया. पण कसं मी शिकली नाही ना त्याच्यामुळे मला थोडंसं दिक्कत होती आणि एकटीच सगळं हँडल करते. तर तुम्ही सगळ्यांनी मला सपोर्ट करा, लाईक करा, व्हिडिओ शेअर करा. काय नाही आपल्या कंपनीचं म्हणजे आपल्या मसाल्याचं नाव काय द्यायला पाहिजे तुम्ही नक्की माझ्या कमेंटमध्ये लिहा प्लीज. मी तुमची कमेंट वाचणार आणि तुमची कमेंट जे चांगले वाटेल ते कमेंट मी माझ्या म्हणजे मसाल्याचं नाव ठेवणार एकदम. ठीक आहे. तर असं पण आपलं नाव आहे स्मिता सातपुते मसालेवाली. हे आपलं नाव आहे स्मिता सातपुते मुंबईची राणी यमी. ठीक आहे. तर चला आता आपल्या 2 किलोचा मसाला मी काढला आहे. सामान हे सगळं हे बघू शकता. सगळं सामान काढलं आहे मी बघा. आता मी फोटो काढला. हे सामान सगळं काढलं तुम्हाला दाखवते काय काय घेते बघा. 2 किलो मिरची आहे. त्याच्यामध्ये बघा कलरवाली मिरची मी किती टाकते. कम से कम 1.25 किलो ती मिरची आहे. मी कधीही खोटं बोलणार नाही. आणि तुमच्याकडून 2-4 पैसे मी जास्त घेते का तर ह्याच्यामध्ये खूप मेहनत आहे यार. एवढी मेहनत आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. हे चुलीवर बसणं, खेकाना नाका तोंडातनं घेणं खूप काय म्हणजे ही होतं एकदम. बरोबर आहे का नाही. आणि हे चुलीवरचा मसाला तुम्हाला गावरान मस्तपैकी चुलीवरचा मसाला तुम्हाला दाखवते. ते गॅसवरचा नाही काहीच नाही. माझ्या घरामध्ये गॅस आहे. पाहिजे तर मी गॅसवर बनवू शकते. पण मी चुलीमध्ये का बनवते की ती चुलीची मजा अलगच आहे. चुलीची चव अलगच आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मला चुलीवर स्वयंपाक करायला पण आवडतो. बरोबर आहे का नाही. तर चला आता तुम्हाला मी दाखवते आणि शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. आता मी कुटायला पण जाणार आहे आणि मसाला भाजणार पण आहे. ठीक आहे. तर तुम्ही तिथं बघू शकता मसाला 1 नंबर झालेला आहे. आणि मी पुण्याला मुंबईला कुठेही तुम्हाला ऑल इंडियामध्ये आपला मसाला जात आहे. आणि आता मी ॲमेझॉनवर सुद्धा मी टाकणार आहे. पण थोडंसं मला टाईम लागणार आहे. ठीक आहे. तर चला बघूया एकदम. ठीक आहे. चला पहिले तर आपला हा मसाला बघा. हा मसाला आहे. खूप सारा मसाला टाकते बघा. दालचिनी, इलायची, तेजपत्ता, जायफळ, हे पत्रेफूल, जिरा, हे अजून ते नकटी पटकी काय असतात ना ते वगैरे वगैरे. हे बघा मिरं पण थोडंसं कमीच टाकते कारण की मिऱ्यामध्ये खूप तिखटपणा असतो म्हणून. हे बघू शकता तुम्ही एकदम बघा. ठीक आहे. हे बघा बघू शकता सगळा मसाला टाकला आहे मी. ह्याच्यामध्ये तिळ आहे आणि खसखस आहे. आणि हे आपली 2 किलोची मिरची आहे बघू शकता एकदम. आणि मस्तपैकी कोल्हापुरी मिरची आहे एकदम टकाटकवाली एकदम. आणि ह्याच्यानंतर ही बिरगी मिरची. हे बघा आपण हे कलरसाठी पण टाकत आहे. हे दोन्ही मिक्स. त्याच्यानंतर हे धनं आहे. हे धनं पण तुम्ही बघू शकता. हे हळकुंड आहे. हळकुंड पण छानपैकी टाकते मी एकदम. तुम्ही बघू शकता एकदम हळकुंड बघा मस्तपैकी हळकुंड आहे. धनं पण छान आहे. त्याच्यानंतर हे खोबरं आहे आणि हे हिंग आहे, तेल आहे, मीठ टाकते. ठीक आहे. आणि हे सगळं आता आपण भाजून घेत आहे बघा. तर कसं वाटतं तुम्हाला नक्की सांगा. कमेंटमध्ये सांगायला विसरू नका भावांनो बहिणींनो. आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघत जावा. हे बघा तुमच्या दाखला हे सगळं मी भरणार. आता हे मी तीळ आणि मिरची एकत्र का करते कारण की ती जी कुटणारी बाई आहे ना ती म्हणते अलग अलग तीळ आणि खसखस अलग आण. तर तसं नाही. मी म्हटलं की नाही मिरची संगच कुटायचं आणि धनं पण मिरची संगच कुटायचं म्हणजे त्याला पण ठोंबा भेटायला पाहिजे. त्याच्यानंतर ही आहे बघा हळकुंड. तिला पण म्हणजे ह्या मिरची संगच हळकुंड कुटायचं. खोबरं तू नंतर कुठले चालेल मला काही प्रॉब्लेम नाही. आणि ही मिरची पण संगती कुटायचं. बरोबर आहे का. ही मसालासुद्धा संगती कुटायचा. शेवट राहतं फक्त तेल आणि मीठ आणि खोबरं. ठीक आहे. तर चला भावांनो आता चूल चांगली पिटली बघा मी. आता ही मिरच्या भाजून घेते खळा. ठीक आहे. बघू शकता. पहिले मी धनं भाजते पण आता हे चुकून मी ही केलं आहे. मी मिरच्या भाजा घेतल्या तर काय हरकत नाही असं. हे बघा अद्रक मिरची टाकली भाजते मी कळा. हे बघा हे आहे गावरान मिरची कोल्हापुरी 1 नंबर. टकाटक मिरची भाजून घेते बघा. बघू शकता तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहू शकता. चला आता हे थोडंसं आपल्याला चूल एकदम छान पिटलेली आहे. आता ह्याच्यावर आपल्याला थोडंसं तिखट तेल टाकायचं. जास्त तेल नाही टाकायचं. हे बघा
बघा. मला खूप लोकांनी अशा कमेंट केल्या होत्या आणि मेसेज बी केला की ताई तू मिरची भाजताना आम्हाला खूप आवडतं, तू कशी मिरची भाजते चुलीवर, आम्हाला खूप बघायला आवडतं. तुमच्यासाठी मी हे दाखवते. खूप खेकायला लागते मिरची भाजते. हे बघा. हे बघा. हे आहेत तीळ आणि खसखस. मिरची भाजते मी आधी. हे चुकून मी ना ह्यात टाकलं होतं. चुकून मी मिरची टाकली होती ह्याच्यामध्ये टमॅटोमध्ये, म्हणून मी हे करते. हे बघा असं फटफट फटफट वाजवलं पाहिजे. बरोबर आहे का नाही? असं बघा काढलं. हे तुम्हाला माझी रिअल जिंदगी दाखवते. ह्याच्यामध्ये काही टिकावा नाही, काहीच नाही. हे बघा धना सगळं टाकते. हे बघू शकता धना का. हे बघा नाद नाही करायचं धण्यामध्ये. हो का धना भरपूर टाकते. धना मसाला भरपूर टाकते. भावांनो बहिणींनो 1000 रुपये असंच घेत नाही मी. कुठे पण टाईम लागतो, भाजायला पण टाईम लागतो. पैसा असंच बनत नाही. बरोबर आहे का नाही? हे बघा हे बघा धना चांगलं भाजायचं एकदम मस्त पिकी एकदम. आता बघायला गेलं ना तर तुम्हाला हे व्हिडिओ का दाखवते, कारण की तुम्ही तुला बघा मसाला कसा बनवते स्मिता, कसा नाही. बरोबर आहे का नाही भावानं? कोणतीही गोष्ट सुखाने होत नाही. बघू शकता ही चांगला. चला मी टॉप्स करून करून पण मिरची भाजती या आणि हे पण धना पण भाजती या. हे बघा आता खसखस भाजून घेतली मी, धना भाजून घेतलं. आता हे बघा आता मिरची भाजून घेते. खोबरं आणि हळकुंड नंतर भाजते. अजिबात बघायला पैसे लागत नाहीत, फक्त तुमचं नेट लागते, बाकी काही लागत नाही. शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. मेहनत अशीच करत नाही मी. चांगला डाळ लागला धना धना. हे बघा हे बघा धुळा लागला धुळा. एकदम धुळा होतोय. मिरची भाजताना बोलायचं नसतं, त्रास होतोय. एक मिनिट.
चला बाई, लय खेकाने आता हा काही कलरवाली मिरची भाजून घेते मी. कलरवाली मिरची भाजते जरा थोडीशी, थोडंसं तेल टाकते त्याच्यावर. अशी खुळून खुळून वाजते. असं धुवा निघाय पाहिजे जरा हलका हलका. हे बघा अशी खुळून खुळून वाजते. खुळकळ्यागत वाजते की नाही मिरची. अख्खा दिवस मी उन्हात घेतलं मिरची संग. हे बघा बघू शकता तुम्ही. आता 1 किलो सॉरी 1 पोतं बिरगी मिरची आणि 2 पोती कोल्हापुरी मिरची मागवली मी. हे बघा हे मिरची भाजली बघा. आता ह्याच्यावर आपलं आहे ना हळकून टाकायचे. ओका तेल टाकायचे. चांगलं बघा भाजून घ्यायचं तेलामध्ये हळकून. चांगलं खुळून खुळून चांगलं भाजून घेते हळकून. ठीक आहे चला. जाळ पण मस्तपैकी लागलेला आहे, तुम्ही बघू शकता एकदम. बघा हे बघू शकता तुम्ही. बघा असं फट 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 करायला पाहिजे. जाळले जोरात चाललाय म्हणून कॅमेरा लांब ठेवलाय. आता तुम्हाला खोबरं हे हळकून दाखवलं असतं बघा. हे बघा पण जाळले इकडं तिकडं पोहतोय जरा, तर फोनला काही प्रॉब्लेम व्हायला नाही पाहिजे म्हणून मी जरा लांबणं करते जरा. बघू शकता तुम्ही. हो का सगळं फट 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 फुटायला पाहिजे. हो का हे बघू शकता एकदा. बघा चांगलं भाजते. चला बघा भावाला किती जाळ लागला बघितला का. हो का बघितला का तुम्ही बघू शकता. आता ह्याला मी हे झालेलं आहे बघा. हे बघा ह्याला हे काढून घेते मी. हे चांगलं भाजले बघा. हे हळकून चांगलं भाजले. हे बघितलं जाळले लागलाय. हो हे बघू शकता. हे बघा हळकून पण भरपूर टाकते मी. हळकून सुद्धा महाग आहेत पण मी तरी सुद्धा टाकते. जाऊन दे खाऊ दे मस्तपैकी. हे बघा आता मी खोबरं पण भरपूर टाकते. बघू शकता तुम्ही. हे बघा मस्तपैकी जाळ लागलाय बघा. याला मी अजून तेल वाटते बघा ह्याच्यामध्ये. हे बघा चांगला जाळ लागला की चांगलं भाजतंय सगळं एकदम. बरोबर आहे का भावानं. कोणतीही गोष्ट सुखाने होत नाही रे माझ्या सोन्यांना. खूप मेहनत करायला लागते. तेव्हा 1 लाईक नक्की करत जावा. तुम्ही नका घेऊ मसाला चालेल मला, पण 1 लाईक करत जावा रे. एक मेहनत करतंय कोण एकानं मेहनत करून खाते. 1च लाईक करा. देव कल्याण करेल तुमचं एकदा. हे बघा लय ऊप लागते माहिती आहे का चुलीची. म्हणून मी काय करते नॉनस्टिक कपडे घालत नाही. मी कॉटनचे कपडे घालते कारण कधी काय होऊन सांगता येणार नाही. बरोबर आहे का नाही. बघितलं तुम्ही हे हळकून किती टाकते मी. बघू शकता बघा हे हळकून. बघितलं का असं नाही की मी काढून घेते काय नाही. हो का समोर तुमच्या समोर टाकणार मी त्याच्यामध्ये. चला हे खोबरं भाजतंय मस्तपैकी. मिरची चांगली भाजली. हो का मस्तपैकी मिरची भाजली. बघू शकता. हे तीळ आहे आणि खसखस आहे. हे मी मुद्दाम इकडे टाकते. अशी का टाकते माहिती आहे का. ते मिरचीवाले बोलते की तू अलग अलग आण, पण मी अलग अलग नेत नाही कारण मला ह्याच्या सगळंच वाळवा हे करायची. हे बघा किती मोठं मी तीळ आणि हे कर टाकते. बघू शकता तुम्ही. बघा हे बघा. त्याच्यानंतर हे हळकून तुम्ही बघितलं मगाशीच. हे बघा एवढं मोठं हळकून मी ह्यातच टाकते. तुमच्या डोळ्यात एकटा. हे बघा त्याच्यानंतर हे बघा हे धन तुमच्या एकटा टाकते. बघा हे बघू शकता.
त्याच्यानंतर तिथे गेलं आहे तेल आणि हे मीठ, अर्धा पॅकेट मीठ आणि हो काही गरम मसाला. हे गरम मसाला ह्यात टाकते. हे बघू शकता, ह्याला मी असं घेऊन जाईल. आणि हे बघा थोडासा लसूण टाकलं आहे आणि हे आहे खोबरं आहे. ठीक आहे, तर चला आता आपल्या हे जायचं. हे घेऊन ह्याच्यावर एक कपडा टाकते आणि जाऊया आपण. ठीक आहे, तिथे गेलं तुम्हाला दाखवते असंच एकदम. ठीक आहे, आली बघा मी घेऊन आली बघा. मीठ आणलं, तेल आणलंय, लसूण टाकलं थोडासा आज. आणि हे बघा बघू शकता भावांना सगळं टाकलंय भावांना. तसंच पाटी मारली आणि आली. लय कटा आला बायंदाला, कटा आलाय. चला लय टाकते गरम मसाला. गरम मसाला भरपूर आहे आपल्याकडं. कालव आता गदा 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 कुठं आणू कुठं. हां हां काढला फोटो काढला. हां मॉलमधला आहे बघ. दालचिनी खाऊन बघा आता. एक नंबर आहे, एक नंबर दालचिनी ही. हां खाऊन बघ. काय बोलली? हां मिसळच नाही अगं, नंतर मिसळून आणते आता मी.
बघा मसाला किती भारी आहे, बघितला का? कलर लय भारी आला, बघितला? कलर एक नंबर. बघा एक नंबर माल झालाय, एक नंबर. नाच करा पण आमचा कुठा एकच नंबर. एकदम खुशबू येते, एकदम नाकाला माझा हात लागला नुसतं गरम होती नाकाला. हां बघा, चला भावाला आता घरी घरी दाखवतो बघा भावानं तिखट एक नंबर तिखट चालू, एकच नंबर कलर. कलर बघा, कलर एकच नंबर, एकच नंबर. नाच करा पण आमचा कुठं बघा. बघा खुशबू किती आली, खुशबू बघा. हे बघा, बघा बघितलं का? बघा एक नंबर माल, एकच नंबर माल. कुठे बाजू चला भावानं बघा, एक नंबर माल बघा. सगळा कुठला चला बाय का चुंबळ घेतली, तिकाच घेऊन चालली घरी. आता मी त्या बाजारचं पाच पोरगा आलाय माझ्या संग. काय नाव आहे तुझं? पिल्या माझ्या संग आलाय, माझ्या सोबत आलाय बाया. आता चालली डोक्यावर घेतीन. चला चला भावा, नोका डोक्यावर घेतलं वका. सुखाचं नाही हो कोणतीही गोष्ट पैसे. मुंबईची राणी बघा डोक्यावर कसं बुगलं घेऊन चालली या. हा बघा म्हणताय मुंबईची राणी, मुंबईची राणी. आता गावरान मसालेवाली झाली, गावरान. हां मुंबईची राणी पण आहे आणि गावरान मसालेवाली पण आहे. बघा ते चालली, बघा चालली घरी. आता जाते. चला आता माझ्या वाट बघत असणार. चला बाय बाय. शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. आणि उद्या आपल्याला जायचं आहे पुण्यामध्ये. उद्या सगळ्यांनी मला भेटा पुण्यामध्ये, ठीक आहे? पुण्यामध्ये जाणार आहे मी स्वारगेटमध्ये. उद्या सकाळची 7 वाजता माझी गाडी असणार. 10 वाजेपर्यंत मी पुण्यामध्ये असणार स्वारगेटला, ठीक आहे? तर सगळ्यांनी मसाला घ्या, जास्त कमी मसाला घेऊन आली मी, ठीक आहे? चला बाय बाय.